श्री स्वामी समर्थ. आज आपण कार्तिक पौर्णिमेला धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मी संबंधित काही उपाय करावयाचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जे काही आर्थिक प्रश्न असतील ते सुटण्यासाठी मदत होईल. तर ते कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया. कार्तिक पौर्णिमा हा वर्षभरातील सर्व पौर्णिमेपैकी एक विशेष महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. या दिवशी धनप्राप्तीसाठी सर्वात जास्त महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी सर्वांची इच्छा पूर्ण करत असते. या दिवशी धनसंबंधी प्राप्तीत काही विशेष उपाय केल्यामुळे माता देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहणार आहे. त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तर ते कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया. 15 नोव्हेंबरला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. शुक्रवार दिवस आल्यामुळे हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच या दिवसाचे महत्त्व देखील वाढले आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते. तसेच संपूर्ण वैकुंठ लोकात या उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे या सणाला देव दिवाळी किंवा दीपदिवाळी असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया. एक आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. तसेच घरात मंदिरात देखील तुपाचा दिवा लावून श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. त्यानंतरचा उपाय आहे गायीची सेवा केल्याने पुण्य मिळते. कार्तिक पौर्णिमेला गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच गायीची सेवा करा. या दिवशी सर्व देव उत्सव साजरा करतात. गायीमध्ये सर्व देवी आणि देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गायीची सेवा केल्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी गायीच्या वासराला दूध पाजल्याने पुण्य मिळते. त्यानंतरचा उपाय आहे दान करणे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दानधर्म करण्याची पद्धत आहे. या दिवशी दूध, दही, तूप, साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो. तुमची प्रगती आणि आर्थिक स्थितीतील समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात. त्यानंतरचा उपाय आहे ईशान्य भागात दिवा लावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी घराच्या ईशान्य कोण्यात म्हणजे ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा रात्री किमान 12 वाजेपर्यंत जळत ठेवावा. घराचा हा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते. या कोपऱ्यात देवी लक्ष्मीची सावली राहते. तसे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. त्यानंतरचा उपाय आहे देवी लक्ष्मी देवीला नैवेद्य अर्पण करताना खीर अर्पण करायची आहे. देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी. ही खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग ब्राह्मणांना दान द्यावा. तसेच प्रसाद म्हणून इतरांनाही वाटावे. असे केल्यामुळे घरात धनसंपत्ती वाढते. संपूर्ण कुटुंब सुखी राहते. अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करावयाचे आहेत. श्री स्वामी समर्थ.